हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 7.1 पाहणार आहोत. याच्यात आपल्याला एक पदावली दिलेली आहे ज्याची किंमत आपल्याला काढायची आहे. तर ही पदावली मी पहिले लिहून घेतो. आता ही पदावली सॉल्व करताना आपल्याला माहितच आहे की पहिले आपण काय करतो, भागाकार. कंचे भागुबेनुसार आपण जर केलं कंचे भागुबेव, कंचे भागुबेव, कंचे भागुबेनुसार गेला आपण. क म्हणजे कंस, चे म्हणजे चे राहते, चे लिहिली राहते म्हणजे त्याचा गुणाकार करायचा राहते. भागाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार. हे गुणाकार भागाकार एकत्र केलं तरी चालते. त्याच्यानंतर बेरीज करायची, जेवढ्या धनसंख्या आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्याच्यानंतर शेवटी व म्हणजे वजाबाकी. या पद्धतीने आपल्याला सगळं सॉल्व करायचं आहे. मग इथं आपल्याला पहिले काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल. हे 650 मी जशाला तसे पहिले लिहून घेतो. बेरीचं चिन्ह लिहून घेतो. 120 भागिले 4. आता 120 भागिले 4 केलं, 4 एक 4, 4 त्रिक 12, हे की नाही. ह्या शून्याला हे शून्य लिहून घेतला, मग याचं उत्तर किती आलं, 30. बाकीच्या गोष्टी मग गुणाकार करायचा आहे. त्याच्यानंतर हे पहिले आपण जसाला तसं लिहून घ्यायचं, एकदम डबल दोन स्टेपमध्ये नाही करायचं, कधी कधी उत्तर चुकू शकते. त्याच्यानंतर भागाकार झाल्याच्या नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला गुणाकार करायचा. हे 650 जशाला तसे अधिक 30 आणि वजा हे किती येणार, हे 40 येणार. 8 5 5 पंचे 48 किंवा 8 पंचे 40, कसं पण करा, त्याचा गुणाकार 40 येणार. त्यानंतर दोन धनसंख्या ह्या आहेत, ह्या दोघांची बेरीज करूत आपण. इथं थोडं प्रश्न लिहिताना चुकलं, इथे हे 15 आहेत. हे 15 गुणिले 8 होतात 120. 15 गुणिले 8 हे 15 होते. 15 गुणिले 8 120, तर 15 येते. त्याच्यामुळे थोडंसं मला वाटलं की जरी उत्तरामध्ये तर दिसत नसेल, तर हे झाले 120. ह्या दोघांचा गुणाकार केला. पहिले ह्या दोघांचा भागाकार केला, 30 आला. त्याच्यानंतर जे उत्तर आलं त्याला मी नंतर मी हे गुणाकार केला. गुणाकार नंतर ह्या दोघांची बेरीज करू. ह्या दोघांची बेरीज केली, 650 मध्ये 30 अधिक केले तर 680 येते. बघा, 650 मध्ये आपल्याला 30 लिहिताना व्यवस्थित लिहायचे, एकक दशक. ठीक आहे, इथे नाही लिहायचे. काही काही जण इथं 3 लिहितात, तिथं 0 लिहितात. 680 वजा 120, या दोघांची वजाबाकी केला. 680 मधून 120 वजा केले, आपल्याला उत्तर आलं 560. 560 हे आपलं उत्तर असणार आहे, जे की पर्याय क्रमांक आपल्याला डी मध्ये भेटून जाईल. आपला पुढचा प्रश्न आहे, 2, 5, 10, 17 या क्रमिकेतील पुढील पद आहे. याच्यानंतर पुढचं काय येणार. जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं, ठीक आहे, ऑब्झर्वेशन म्हणजे आपण निरीक्षण केलं त्याचं, हे मी पहिले लिहून घेतो. ठीक आहे, थोडं लांब लांब लिहून घेतलं. ह्या दोघातला जर आपण फरक बघितला, ह्या दोघातला फरक झाला 3चा. मग ह्या दोघातला जर मी फरक पाहिला तर हे 5चा फरक झाला. म्हणजे याच्यामध्ये मी 5 मिळवले, याच्यामध्ये 2 मध्ये किती मिळवले, 3, याच्यामध्ये 5 मिळवले, याच्यामध्ये किती मिळवले, मग जर मी 7 मिळवले तर हे 17 झाले. मग इथं 3 मिळवले, इथं 5 मिळवले, इथं 7 मिळवले, इथं मग इथं किती येणार, 3, 5, 7. म्हणजे आपल्याला हे विषम संख्या मिळवत गेलो आपण, तर इथं 9 आपल्याला मिळवावं लागते. इथं 9 मिळवलं तर आपल्याला किती येईल, 26. ठीक आहे, अजून एकदा सांगतो, 2, 5, 7, 10 आणि 17 ह्या संख्या आहेत आपल्या. ह्या संख्येमध्ये जर मी 3 मिळवले तर 5 येतात. याच्यामध्ये 5 मिळवले तर ते येतात 10. 3च्या नंतर 5 मिळवले, 5च्या नंतर मग मी 7 मिळवले. विषम संख्या आहेत की नाही ह्या, 17. 7च्या नंतरची विषम संख्या आहे 9, हे उत्तर येते 26. ठीक आहे, मग आपलं पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला उत्तर 26 मिळून जाईल.
आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. सोडवल्यावर उत्तर येईल. पहा उत्तर दिसतंय फार मोठं अवघड पण दिसतंय, पण तुम्ही जर कंचे भागुबेव या नियमानुसार गेले तर तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. पुढचा तर आपण ही पदावली वापस पुन्हा लिहू. आता आपण काय करू, आपल्याला माहिती आहे कंचे भागुबेवनुसार जायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे. बघा, कंचे भागुबेव म्हणजे आपल्याला कंसचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी याच्यानुसार जर पाहिलं आपण तर पहिले आपल्याला कंस सोडून घ्यावं लागणार आहे. तर इथलचा हा कंस सोडून मी घेईन, हा घेईन आणि हा घेईन. आता इथे जर पहिलं पाहिलं कंसामध्ये पण आपल्याला पहिले गुणाकार भागाकार ह्या नंबरनंच आपल्याला जावं लागतं. ठीक आहे, तर मग आपण हे सॉल्व करून घेऊ. इथे पहिले गुणाकार करायचा आपल्याला. कंस सोडवताना पण बेरीज करायची का पहिले नाही करायची. म्हणजे पहिले गुणाकार केला 6 गुणिले 7 उत्तर येते 42. 42 मध्ये मला 13 मिळवायचे. 42 मध्ये मी जर 13 मिळवले तर उत्तर येते 55. म्हणजे इथं काही नसते, म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह असते. ठीक आहे, तर उत्तर आलं याचं 55. भागाकाराचं चिन्ह आहे पुढचं. ह्या ह्या कंसाला मी सोडवलं 11 गुणिले 3 उत्तर येईल माझं 33. वजाबाकीचं चिन्ह आहे. आता हा कंस सोडवायचा. हा कंस सोडवताना पण मी पहिले काय करेल, पहिले गुणाकार करेल. म्हणजे 12 गुणिले 3 4, 12 गुणिले 4 48 येईल. मग त्याच्यामधून मी काय करेल, वजाबाकी करेल 12 करेल. 48 मधून मी जर 12 वजा केले तर माझं उत्तर येते 36. मग याचं उत्तर किती आलं, माझं 36 उत्तर आलेलं आहे. मित्रांनो इथं 12 नसून इथं 2 आहे. मग 4 दोन्ही 8, 8 उत्तर येते याचं. 12 मधून 8 गेले, 12 मधून 8 गेले, 12 मधून 8 गेले, उत्तर 4. कारण मग वजाबाकी मध्ये उत्तर येऊ लागलं आहे की नाही. मग हे 4 उत्तर येणार. हे काय उत्तर आलं 4. हे 12 आहे, या दोघांचा पहिले गुणाकार केला 8 आला. हे 12 वजा 8 केले, उत्तर माझं काय आलं हे मी कट करतो, इथे 4 येतो व्यवस्थित. आता मग मला काय करायचं, मला इथं गुणाकार भागाकार हे ते मला कंप्लीट करायचं. हे भागाकाराला मी खाली जर लिहिले 3 गुणिले 55 भागिले 33. आता जर इथं पाहिलं याला पण वजाबाकी हे 4. गुणाकार भागाकार एकत्र करू शकतो आपण. ठीक आहे, कंचे भागुबेवनुसार. तर याला पण 11 ने गेला, 11 5 55, 11 3 33. ठीक आहे, याला 5 न गेला, याला 11 ने गेला 11. हे 3 आणि हे 3 कटून गेले. ठीक आहे, उरले किती 5 आणि वजाबाकी 4 करायचं. 5 मधून 4 गेले, उत्तर येते 1. म्हणजे एवढं साधं मोठं पदावली आहे, पण त्याचं उत्तर आहे 1. लिहून घ्या व्यवस्थितपणे. आता पुढचा आपला प्रश्न आहे, याला सोडवायचं आहे आपल्याला आणि उत्तर काढायचं आहे. हे 1/13 7 अधिक 2 गुणिले 5 गुणिले 11 अधिक 2 गुणिले 13. ठीक आहे, इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते, काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते. आता हे 1/13 गुणिले हे पूर्ण कंस सॉल्व करायचं आपल्याला. आता हे कंस सॉल्व करताना आपल्याला पहिले बेरीज नाही करायची. बेरीज करायची का पहिले नाही करायची. आपल्याला याचा हे गुणाकार कंप्लीट करायचा आणि हे गुणाकार कंप्लीट करायचा. हा गुणाकार आणि हा गुणाकार कंप्लीट करायचा. आता जर हा गुणाकार कंप्लीट करायचा राहिला आपल्याला तर 2 पंचे 10, 10 गुणिले 11, 10 गुणिले 11 येतात. हे 7 ला 7 लिहून घेतले. या सगळ्यांचा गुणाकार 2 गुणिले 5 10 येतात. 10 गुणिले 11, 11 1 11, 11 गुणिले 0 0, किंवा आपण 1 न हे केलं तर एवढं येतं आणि 0 1. मग आपलं उत्तर किती आलं 110. या सगळ्याचा गुणाकार किती आला 110. त्याच्यानंतर
13 गुणिले 2, 13 गुणिले 2 26. आता आपल्याला काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची. आता हे लिहिताना व्यवस्थित लिहायचे. 7 लिहिले, हे 3 अंकी आहे, त्याच्यामुळे 1 2 3, 1 ठिपका 2 ठिपके 3 ठिपके, 3 अंकी असल्यामुळे एकच अंक असल्यामुळे मी पहिल्या ठिकाणी लिहिलं. 3 अंक असल्यामुळे मी तिसऱ्यापासून सुरुवात केली. 2 अंक असल्यामुळे मी दुसऱ्यापासून सुरुवात करतो. त्याची व्यवस्थित बेरीज करून घ्यायची. 4 आणि इथे 1, ठीक आहे, हे 13 आहे. 113 गुणिले ह्या सगळ्यांची बेरीज केली तर 143 येतात. आता 143 ला आपल्याला भागाकार करायचा, ठीक आहे. खाली आहे म्हणजे आपल्याला छेदस्थानी भागाकाराच्या ठिकाणी, हे आपल्याला माहितच आहे. म्हणजे 143 गुणिले 1 करू पहिले. 143 गुणिले 1 143, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 13 छेदस्थानी, ह्या दोघांचा गुणाकार 1 न गुणलं तर तेवढीच संख्या आहे. आता ह्या दोघांचा भागाकार केला, 143 भागिले 13, 13 1 13, 1 उरला 0, 13 1 13, 0. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 11. 11 हे पर्याय क्रमांक सी मध्ये आपलं उत्तर राहणार. व्यवस्थितपणे एक प्रश्न तुम्ही 3 ते 4 वेळेस करायला पाहिजे. मी तर म्हणेल 5 वेळेस एक प्रश्न करायला पाहिजे, जे पण तुम्हाला अवघड जात आहे. आणि पदावलीचे प्रश्न तर 100% करायला पाहिजे. 5 वेळेस एक प्रश्न करायचा, जेणेकरून तुमचं गणित काय होईल, परफेक्ट होईल. अवघड गणित 5 वेळेस करायचं आणि सोपे गणित 3 वेळेस, कमीत कमी 3 वेळेस प्रत्येक प्रश्न आपण करायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेली एक पदावली दिली, आपल्याला ह्या पदावलीची किंमत काढायची. तर मी पहिले पदावली लिहून घेतो. 20 भागिले 5 भागिले 2 अधिक 16 भागिले 8 गुणिले 2 प्लस 10 भागिले 5 गुणिले 3 प्लस 2. आता इथे पहिले आपल्याला माहिती आहे संच भागुनुसार पहिले कंस सोडवायचे, सगळे कंस सोडवायचे. तर मग मी हे कंस सोडवला. 20 ला 5 न भागितलं उत्तर येते 4. हे भागाकारचे 2 जशाला तसे लिहितो. हा कंस सोडवला, बेरीजचं चिन्ह आहे जशाला तसं लिहिलं. 16 भागिले 8, 16 ला 8 न भागितलं तर उत्तर 2 येते, गुणिले 2 आहे, अधिक 10 भागिले 5, म्हणजे 10 ला 5 न भागितलं उत्तर 2 येते, गुणाकाराचं चिन्ह आहे. ह्या दोघांची बेरीज आहे, दोघांची बेरीज आहे. व्यवस्थित सगळ्या गोष्टी पहा, नाही तर आपलं उत्तर चुकू शकते. मग आता काय करायचं, त्याच्यानंतर भागाकार आणि गुणाकार कंप्लीट करून घ्यायचे. इथं भागाकार आहे, इथं गुणाकार आहे, इथं गुणाकार आहे. बेरीज करायची नाही अजिबात. भागाकार आणि गुणाकार जेवढे आहेत ते वेगवेगळे करायचे. बेरीज सर्वात शेवटी. 4 भागिले 2 उत्तर येते 2, अधिक 4 गुणिले 2 गुणिले 2 उत्तर येते 4, अधिक 5 गुणिले 2 गुणिले 5 उत्तर येते 10. आता हे सर्वांची बेरीज केली. 10 मध्ये 4 मिळवले 14, 14 मध्ये 2 मिळवले 16. अतिशय तोंडी उत्तर होतं, त्याच्यामुळे मी डायरेक्टच केलं. 16 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. आपल्याला एक पदावली दिलेली आहे, त्याचं आपल्याला शेवटी उत्तर विचारलेलं आहे. आता इथं जर पाहिलं, इथं 36 आहेत, वजा लिहिले, इथे एक ब्रॅकेट आहे, हे झाल्याच्या नंतर अजून एक ब्रॅकेट आहे, ठीक आहे. तर हे ह्या ब्रॅकेटमधलं ब्रॅकेट आपल्याला आधी सोडवायचं आहे, ब्रॅकेटमधलं ब्रॅकेट सोडवायचं आहे, त्याच्यानंतर मग नंतर हे करायचं. हे ब्रॅकेटमधलं ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मी पदावली लिहून घेतो. 36 महारूपी कंस आहे, 18 अधिक छोटं ब्रॅकेट आहे 1, इथे प्रश्न व्यवस्थित लिहिला का पहिले पाहून घेऊत आपण. इथे 14 आहे, वजा आहे, इथे 14 लिहिले आणि इथं वजा बाकीचा चिन्ह, ठीक आहे. प्रश्न वापस पुन्हा मी लिहितो. 36 भागिले 18 अधिक 14 वजा 15 वजा 8 भागिले 4 गुणिले 2.
हा थोडा वेळ लागला तरी चालते, पण आपल्याला व्यवस्थित गणित सगळं मानून घ्यायचं, नाही तर चुकीचं जर केलं तर चुकीचंच उत्तर येऊ शकते. आता आपण ह्याला सगळं निरीक्षण जर व्यवस्थित केलं, आपल्याला कंसाचा कंसामध्ये अजून एक कंस आहे, त्याच्यानंतर मध्ये अजून एक कंस आहे, तर एवढा जो हा भाग हे आहे आपल्याला कंस मध्ये, ते आपण पहिले आधीच सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजे आपल्याला 15 वजा 8 भागिले 4 गुणिले 2 हे आपल्याला आधी करायचं आहे. ठीक आहे, तर ते आपण आधी करून घेऊ. हे बाकीच्या गोष्टी आपल्याला नंतर जसं तसं लिहिता येते. म्हणजे मग याच्यामध्ये आपल्याला पहिले काय करायचं, याच्यामध्ये पहिले भागाकार करायचा, भागाकार आणि गुणाकार करायचा, पण पहिले हे भागाकार करायचा. ठीक आहे, गुणाकार नाही करायचा, पहिले पहिले भागाकार करायचा. म्हणजे 15 वजा किती येणार 8 भागिले 4 उत्तर येते 2. 8 भागिले 4 उत्तर काय येते 2. नाही तर तुम्ही गुणाकार करसाल तर उत्तर चुकू शकते. पहिले भागाकार करायचा, 8 ला 4 न भागितलं तर उत्तर 2 येते, गुणिले 2. हा भाग मी सॉल्व करून घेतो. पहिले हा कंस सॉल्व झाल्याशिवाय मी बाकीचं काही करणार नाही. ठीक आहे, आता हे इथे आपल्याला वजाबाकी करायची का आधी, नाही, आपल्याला काय करायची, हे गुणाकार आधी करून घ्यायचा. 15 वजा 2 दोन्ही 4, मग याचं पूर्ण याचं उत्तर किती आलं, 15 वजा 4 किती आलं 11. मग या बाकीच्या गोष्टी जशाला तसं लिहायचं, वजा 14, हे बाकीच्या गोष्टी जशा आहे ना मी तशा खाली उतरून घेतो. प्रत्येक स्टेपला आपल्याला ह्या गोष्टी लिहायची गरज नाही. ठीक आहे, अधिक आहे इथं, इथं 18 आहे, इथं महारूपी कंस आहे. फक्त एवढा कंस आपण सोडून घेतला, इथून एवढा आहे की नाही, इथून एवढा सोडून घेतला, याचा सगळ्याचं उत्तर आला 11. 14 वजा 11, ठीक आहे, अधिक 18 आणि इथं आपल्याला 36 असं लिहून घेतलं. आता काय केलं मी, ह्या दोघांची वजाबाकी केली, उत्तर इथे 14 मधून 11 गेले, हे वजाबाकीचं चिन्ह आहे, वजाबाकीचं. 14 मधून 11 गेले, उत्तर येते 3, अधिक 18. ठीक आहे, वजाबाकी होती साधी, इथे 36 आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे ते. तर ह्या दोघांची मग नंतर बेरीज केली तर उत्तर येते 21 वजा 36. 36 मधून आपण 21 वजा केले तर उत्तर येते आपल्याला 15. 15 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून जाईल. उत्तर काही अवघड नाही, सोपे, व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आणि करायचे. पुढचा आपला एक पदावली दिलेली आहे, त्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर ह्या पदावलीमध्ये एकच कंस आहे, त्याच्यामुळे कंस पूर्ण सॉल्व केलं की आपलं उत्तर भेटून जाते. तर मी कंस एकच असल्यामुळे कंस न लिहिता डायरेक्ट उत्तर करतो. ठीक आहे, चे 3/5 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. आता मी प्रश्न लिहिला व्यवस्थित तपासून पाहतो. हा प्रश्न पाहिला, याच्यामध्ये कंस तर आहे, पण कंस लिहून घेतल्याच्या नंतर भागाकार, मग त्याच्यानंतर चे आहे गुणाकार, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी हे करावं लागेल. ठीक आहे, तर मग इथं कंसच्या नंतर आपल्याला जे सोडवायचं आहे ते चे सोडवायचं आहे, चे. मग चे सोडवायचं म्हणजे हे उडं सोडवायचं. चे म्हणजे काय राहते आपला, चे म्हणजे गुणाकार राहते, इथं चेच्या जागी आपल्याला गुणाकार लिहायचा. 24 या दोघांना सॉल्व्ह केले, हे 5 एक 5, 5 एक 5, हे 5 हे 5 कटून गेले, वरी उरलं 3 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. नंतरची स्टेप आपल्याला काय करायची, नंतरची स्टेप आपल्याला भागाकाराची करायची, गुणाकाराची करायची नाही. पहिले इकडे पण गुणाकार आहे ते पण नाही करायचे. ठीक आहे, पहिले फक्त भागाकार करायचा. 24 भागिले 3 आपल्याला उत्तर येते, 24 ला आपण 3 न भागितलं तर उत्तर 8 येते, गुणिले 3 प्लस 16 वजा 3 आणि गुणिले 5. आता दोन जागी गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, हे दोन्ही गुणाकार करून घ्यायचे, नाही तर वजाबाकी करसाल आधी किंवा बेरीज करसाल तर उत्तर चुकून जाईल. 24 गुणिले 8 गुणिले 3 येते 24 अधिक 16 वजा येणार 15. मग यांची बेरीज करून घेतो मी, या दोघांची बेरीज 40 येते, वजा 15 केले, 40 मधून 15 वजा गेले तर आपलं उत्तर येते 25. 25 चे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल. अतिशय सोपं असं उत्तर होतं. ठीक आहे, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, नाही समजलं तर याच्यावर आधारित आपण प्रश्न नक्कीच करू.
व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना पण व्हिडिओ शेअर करा. त्याचा पुढचा प्रश्न आहे आपला 2002 भागिले 13 पट 13 पट म्हणजे 13 गुणिले 11 13 पट म्हणजे 13 गुणिले 11. ठीक आहे 2002 13 गुणिले 11 करायचं 13 गुणिले 11 हे 13 येणार अजून हे 13 येणार हे 3 4 1 म्हणजे किती येणार 143. आता हे 2002 ला 143 न डायरेक्ट भागा किंवा या 2002 ला 143 म्हणजे याला 11 न भाग जातो याला पण 11 न भाग देतो. तुम्ही भाग देऊन पहा. ठीक आहे 2002 भागिले 11 करू पहिले आणि 143 भागिले 11 करू. याला पण 11 न भाग द्या याला पण 11 न भाग जाईल आपला. ठीक आहे तर याला 11 न दिला 2002 ला 11 11 1 11 कारण मी कशामुळे 11 न भाग दिला कारण हे दोघांचा गुणाकार 11 गुणिले 13 आहे. मग हे 11 गुणिले 13 म्हणजे हे आहे 143 म्हणजे याला 11 न पक्का जाणार आणि 13 न भाग जाणार. मग आपल्याला इथं पॉईंट दशांश मध्ये कोणतं काही उत्तर नाही म्हणजे याला 11 आणि 13च्या पाड्यात नक्कीच येणार. तुम्ही 143चा पाडा डायरेक्ट केला तरी चालेल नाही तर असं मी जसं करतो तसं करा. 20 मधून 11 गेले 9 राहिले 8 88 उरले 2 11 दोन्ही 22 मग याला भागाकार दिलं 182 येतात आणि याला भागाकार दिलं कारण इकडे 11 आणि 13ची गुणाकार 143 होतात. मग 143 ला 11 न भागितलं तर उत्तर काय ते 13. आता जे उत्तर आलेलं त्याला 13 न भागायचं 13 न आपण सहज भागू शकतो आहे की नाही. 182 भागिले 13 13 1 13 उरले 5 13 चोक 52. ठीक आहे म्हणजे उत्तर आलं आपलं 14. ठीक आहे उत्तर 14 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटून जाईल. अतिशय सोपं असं उत्तर होतं. पुढचं आपल्याला प्रश्न दिलेला आहे आपल्याला हे विधान सत्य होण्यासाठी पुढीलपैकी चिन्हांचा योगक्रम लावायचा आहे. मग आपलं उत्तर यायला पाहिजे 12. आपल्याला हे चिन्ह पाहायचे एक एक तपासून ज्या चिन्ह वापरून आपलं हे इथे वापरून उत्तर 12 येते ते आपलं उत्तर आहे. मग मी पहिलं काय केलं हे लिहून घेतलं जसं तसं 12 आपलं उत्तर यायला पाहिजे. मग हे पहिले इथे प्लस लिहिले. ठीक आहे मग भागाकार घेतला वजाबाकी घेतली आणि त्याच्यानंतर इथे 3 आहे इथं काहीच नाही आणि इथे 3 आहे. ठीक आहे तर नंतर काय घेतलं इथं गुणाकार घेतला. आता मी या पदावलीला जर सॉल्व केलं तर पहिले मला भागाकार सॉल्व करावा लागेल आणि ठीक आहे हे 16 जशाला तसे प्लस हे भागाकार केले हे 2 आले वजा 2 गुणिले 3 मग गुणाकार केला इथं 6 आले 2 आणि हे अधिक 16 या दोघांचे झाले 18 झाले वजा 6 18 वजा 6 उत्तर 12 म्हणजे पहिल्याच पर्यायामध्ये माझं उत्तर आलं. पहिल्याच पर्यायामध्ये उत्तर आलेलं आहे उत्तर 12 म्हणजे आपण पर्याय क्रमांक 1 हे अंक जे आपण क्रमानं घेतले तर आपलं उत्तर यायला योग्य. जरी ते आले नसतं तर मग मी दुसरा पर्याय पाहिला असता. तर पहिल्याच प्रयत्नामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे आपला वेळ वाचलेला आहे. परीक्षेमध्ये वेळ हा फार महत्वाचा असतो तर लवकर लवकर करायचं. मग जर नाही आला असतं तर मी हे ब्रॅकेट मधले मी काय केले असते कोड रबरनं पुसून घेतलं असतं. मी काय केलं असतं कोड रबरनं पुसून घेतलं असतं हे लिहिलेलं. ठीक आहे आणि मग मी अजून ते वेगळं इथे हे करून मग हे जसा तसं याला मोडण्यामध्ये मी टाइम नाही वेस्ट केला असता. मग मी इथं लिहिले असते बाकीचे प्लस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि मायनस ते अजून करून पाहिलं असतं. पण पहिल्या प्रयत्नामध्ये चालू उत्तर त्याच्यामुळे आपल्याला काही करून पाहायची गरज पडली नाही. चला दुसरा प्रश्न पाहू. आपल्याला एक पदावली दिलेली आहे ते सॉल्व करायचं आणि त्याचं उत्तर किती आलं ते पाहायचं. ही पदावली मी पहिले लिहून घेतो इथे. आता इथे जर पाहिलं पहा हे ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये अजून एक ब्रॅकेट आहे. इकडं ब्रॅकेट हे मोठं ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये एक ब्रॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये एक ब्रॅकेट आहे.
मग ब्रॅकेटच्या ब्रॅकेट मधला आपण पहिले सॉल्व्ह करू. तर 180 वजा हे ब्रॅकेटच्या ब्रॅकेट मधले होते 5 गुणिले 3 उत्तर येते 15 अधिक 20. ठीक आहे, हे गेलं वजा 2 गुणिले 11, 2 गुणिले 11 होतात 22 वजा 4 अधिक 3, 4 अधिक 3 होतात 7. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे सॉल्व करताना एक चूक नाही करायची. हे वजाबाकी करसाल तुम्ही याची, वजाबाकी नाही करायचं, ह्या अधिक धनाची आपल्याला अधिक करायचं. 180 अधिक 20 वजा 15 घ्यायचे, त्याला व्यवस्थित मांडून घ्यायचं. वजाबाकी ह्या दोघांची वजाबाकी केली, 22 मधून 7 गेले तर याचं 15 उत्तर येते. हे कंस आपण ब्रॅकेट आपला सॉल्व करण्यात आला, याला बाजूला करूत आपण आणि हे बाजूला. ठीक आहे, त्याच्यानंतर महारोपी कंस. आता याला कंसात नाही लिहिलं तरी चालते. आता हे कंस सोडवायचं, पहा हे प्लस हे धन एकत्र घ्यायचे, दोघांची बेरीज करायची, नंतरच वजाबाकी करायची. नाही तर तुम्ही पहिली आधी वजाबाकी करसाल, ठीक आहे, नंतर बेरीज, तसं पण उत्तर बरोबर येईल. पण ह्या दोघांची जर बेरीज जर तुम्ही आधी केली तर उत्तर चुकायची शक्यता आहे. ह्या दोघांची बेरीज आधी केली तर उत्तर चुकायची शक्यता आहे. पहिले आपल्याला हे धन आणि धन ह्या दोघांची बेरीज करायची. ह्या दोघांची बेरीज येते 200 वजा 15, एका ब्रॅकेटमध्ये हे मोठं ब्रॅकेट वजा 15. ठीक आहे, 200 मधून 15 वजा केले 185 येतात. महरी कंसच राहिला वजा 15. तर हे वजाबाकी केली, 185 मधून 15 वजा केले तर आपलं उत्तर येते 170. 170 आपल्याला जर पाहायचं तर पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. अतिशय सोपं होतं, काय अवघड नाही. तुम्ही जर सिस्टमॅटिकली केले एक एक रूल फॉलो करून तर कंचे भागू वेळेवर 1 2 3 प्रश्न जेवढे पण येतील, कमीत कमी 2 प्रश्न तर येणारच आहे. 3 4 पण प्रश्न येतात, ते तुमचे व्यवस्थितपणे सॉल्व्ह होतील. 101 गुणिले 0 गुणिले 11, पहा एक गुणाकार आहे, म्हणजे कोणत्याही संख्येला जर आपण 0 न गुणलं तर उत्तर 0 येते. ठीक आहे, 0 न गुणलं उत्तर 0 येते. कितीही मोठी संख्या घ्या, त्याला 0 न गुणलं, 0 गुणिले 0 0 येणार प्रत्येक वेळेस. ठीक आहे, तर कोणतीही संख्या घ्या, एक गुणाकाराचं गुणाकारामध्ये 0 असेल आणि सगळे गुणाकार असेल तर उत्तर 0 येते. आता आपण 101 गुणिले 0 करून पाहू. तर हे 1 न 0 ला गुणलं 0 येते, 0 न 0 ला गुणलं 0 येते, 0 न 1 ला गुणलं तर 0 येते. मग याचं उत्तर काय आलं ह्या पदाला लिहिलं तर 101 गुणिले 0 गुणिले 11, या दोघांचा गुणाकार 0 आला. 0 गुणिले 11 म्हणजे 11 गुणिले 0, उत्तर केलं 0 ला 0, 0 ला 0, उत्तर 0. म्हणजे गुणाकारामध्ये जर एक जरी 0 असेल तरी ते उत्तर पूर्णपणे 0 येतं. त्याच्यामुळे ह्या 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 0. ठीक आहे, अशा प्रकारे हा सराव संच झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.